नमस्कार. तू हे रे माझा मितवा या सिरियलचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहत आहोत बाळाच्या रडण्याचा आवाज ईश्वरीच्या कानांवर पडतो आणि ती काहीतरी गडबड आहे असं सांगत अर्णवला उठवू लागते. अर्णव म्हणतो, हो बाळाचा रडण्याचा आवाज येतोय, मग एवढं बाळ का रडतंय, काही प्रॉब्लेम तर नाही ना, आपण तिकडे जाऊन पाहायला हवं असा विचार करत दोघंही खाली जायचा विचार करत असतात. इकडे मात्र राकेश बाळ खूप रडत असतं. अंजली गाढ झोपेत असते. हे पाहिल्यानंतर तो बाळाला त्याच्या स्वतःच्या कुशीत उचलून घेतो आणि त्याला बाहेर घेऊन निघालेला असतो अंजलीच्या नकळतपणे. इथे ईश्वरी अर्णव घाईगडबडीत खाली जात असतात. बाळाच्या रडण्याचा आवाज वाढत चालला आहे आणि हे पाहिल्यानंतर दोघंही खोलीच्या बाहेर येतात. बाहेर येऊन पाहतात तर काय, हा राकेश बाळाला घेऊन अलगदपणे दरवाजा उघडून बाहेर चाललेला असतो. हे पाहिल्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते. हे सगळं दृश्य काय आहे, हा नक्की काय करतोय असा विचार दोघांच्या मनात येतो. दोघंही त्याच्या मागे आता पाठलाग करायचं असं ठरवतात आणि त्याच्या मागे हलक्या हलक्या पावलांनी पळू लागतात. तो पुढे पुढे, हे मागे मागे. आणि ते दोघंजण जेव्हा बोलत असतात ना, त्याला कळलं नाही पाहिजे, आपण हळूहळू जाऊया. तोपर्यंत इकडे बाळाला घेऊन तो बाहेर आलेला असतो आणि इकडे दोघेजणं शोधत असतात, कुठे गेले. तर पाठीमागून अंगाई गीत गाण्याचा आवाज येऊ लागतो. इतकी सुंदर अशी अंगाई गीत असा राकेश गात असतो. ते पाहिल्यानंतर डोळ्याची पारणं फेटावी. एखाद्या बाबाला मुलगी झाल्यानंतर कशी एकदम सुंदरशी अंगाई म्हणतो तो बाबा, ते सगळं दृश्य इथे पाहायला मिळतं. इथे सुंदर अशी अंगाई गीत ऐकत असताना बाळ खूप छान प्रकारे आनंदाने बाबाकडे पाहत असतं. हे दृश्य खरंच डोळ्याची पारणं फेडणारी अशी असावी, पण इथे मात्र राकेशसमोर हे सगळं खोटं आहे असं वाटू लागतं. राकेशकडे पाहिल्यानंतर तो इतकं सुंदर बाबा होऊ शकतो याचा विश्वासच बसत नाही अर्णव आणि ईश्वरीला. तर तो बाहेर आलेला अर्णव आणि ईश्वरीला पाहून म्हणू लागतो की तुम्ही का आलात. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून बाळ खूप रडत होतं. अंजलीला झोप लागली होती. त्या बोलल्या होत्या की मी 2 दिवसापासून झोपले नाही, म्हणून मी बाळाला थोडा वेळ बाहेर घेऊन आलो. आता मी जातो, बाळ झोपले असं म्हणत तो बाळाला घेऊन आत जातो. इकडे मात्र ईश्वरी आणि अर्णव जीवात जीव आल्याप्रमाणे बाळाला सापडल्यानंतर मोठा श्वास टाकतात. बघता बघता सकाळ झाली. ईश्वरी खूप सुंदर तयार झाली. अर्णव तिच्याकडे पाहून तिला विचारू लागतो, आज काही आहे का, एवढी सुंदर तयार झाली आहेस? तर ती त्याला म्हणू लागते, हो आपल्याकडे रामनवमीची तयारी चालू आहे, माहिती आहे ना, रामजन्माचा दिवस आज. तर आपल्या आईंनी सांगितले त्याप्रमाणे सगळी तयारी करायची आहे आणि त्याच्यासाठीच एवढी घाईगडबड चालली आहे. तर इथे अर्णवला इथे ईश्वरी म्हणू लागते की माणसांना काहीही काम नसतं, यायचं, ताटावर बसायचं, जेवण करायचं, सणाच्या दिवशी बाहेर निघून जायचं किंवा मोबाईल घेऊन स्क्रोल करत राहायचं. तर इथे अर्णव म्हणतो, मी काय मोबाईल स्क्रोल करतोय, माझे ऑनलाईन कामं असतात, मेल असतात, सगळे पाहावं लागतात, तू ना जास्तच बोलते. तरी ती ईश्वरी सांगते, तुम्हाला काही मदत करायचीच नाही म्हणून तुम्ही इतके नाटकं करताय, काही सण असला की बायकांनाच घरात जास्त काम असतं असं म्हणत ती वाद घालू लागते. तर अर्णव म्हणतो, सांग बाई काय काम करायचं असेल घरामध्ये तर मी करतो, नाही तर मग खाऊ पण घालशील आणि वरतून बोलणी पण ऐकवशील, टोमणी पण मारशील. हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की आजीने सांगितले आश्रमातनं लहान लहान मुलांना घेऊन यायचं रामनवमीच्या कार्यक्रमासाठी, तर तुम्ही आश्रमात जाऊन तिथल्या मुलांना घेऊन या बाबा. ते ऐकल्यानंतर तो म्हणतो, लहान मुलं आणि मी अजिबात जाणार नाही, ते मुलं किती किटकिट करतात, डोक्याला ताण देतात. तर तो असं म्हटल्यानंतर ईश्वरी त्याला कन्व्हिन्स करते की प्लीज जा, आजींची इच्छा आहे. म्हटल्यानंतर तो आता जायला तयार होतो. ईश्वरी त्याला छान ड्रेस कुर्ता देते. इकडे नम्रता खूप सुंदर तयारी करत असते रामनवमीची आणि तिला शुभंकर चिडवत असतो की ठमे, नीट छान तयारी कर, आनंदी राहिली पाहिजे तू पण आणि आपले जेजे बाप्पा पण. आपले बाप्पा आपल्या घरी जन्म घेणार, त्याची छानशी अशी तयारी झाली पाहिजे, सुंदर असं वातावरण निर्माण झालं पाहिजे, हो की नाही. तुझ्या चेहऱ्यावर इतके 12 वाजून ठेवले तर कसं होईल. तितक्यात तिथे सुप्रिया येते आणि नम्रताला म्हणू लागते की तू ना खूपच जास्त ताणलं आहे आणि आकाशला तू अजिबात समजून घेत नाही. तिथे मी गेली होती, मी तिथली परिस्थिती पाहून आली. राकेश सगळं काही विसरलं आहे, तो तिथला गडबड गोंधळ एवढ्या सगळ्या प्रकारात आपण त्यांना समजून घ्यायला हवं, वरतून तू त्यांच्याशीच वाद घालते, हे काही मला पटत नाही. सुप्रियाच्या म्हणण्यावरती शुभंकर पण म्हणतो, हो मलाही तुमचं पटते काकू. तर इथे नम्रता म्हणते की तू मला कधीच समजून घेत नाही, तू सतत त्यांचीच बाजू घे, माझं पण मन आहे, मला पण काहीतरी वाटतं, मला समजून घे ना. तर सुप्रिया म्हणते, समजून घ्यायला भरपूर दिवस आहे आणि ना तू आत्ता जे वागते ते चुकीचं आहे, बालिश आहे, हे मला दिसते, म्हणून मी तुझ्याशी वाद घालते ना. तर इथे नम्रताला 2-4 शब्द चांगलेच ऐकवते सुप्रिया आणि तिला सुधारायला सांगते. आपण आता हेही पाहूया की अंजली खूप सुंदर तयार होत असते. तयारी झाल्यानंतर ती आरशात स्वतःकडे पाहत असताना तिला बाहेरनं डोकावून
राकेश पाहू लागतो आणि राकेशला पाहिल्यानंतर ती आत्या म्हणू लागते. तर तो म्हणतो, तुम्ही एवढी तयार झाले, बाहेर पण एवढी तयारी, इथे आज काही आहे का? मग ती सांगते, आज रामजन्म, आज रामरक्षा पठणाचा दिवस आहे, तर इथे घरी सगळ्यांनी कार्यक्रम ठेवला आहे, आपण पण तयार होऊन बाहेर जायचं आहे, तर तुम्ही हा ड्रेस घ्या आणि तयार व्हा. इथे राकेश तयार व्हायला नकार देतो की मी नाही घालणार. तर ती म्हणते, अहो हा ड्रेस तुमचाच आहे, मी काय तुमच्यासाठी बाहेरून नाही आणलेला, तर तुम्हाला आत्ता जरी आठवत नसला तरी ही सगळ्या वस्तू तुमच्या आहे असं म्हणत ती त्याला ड्रेस देते आणि छान तयार व्हायला सांगते. कार्यक्रमात आपण पण सहभागी व्हायला हवं रामजन्माच्या. तर तो इतकी भोळे भाल्याप्रमाणे म्हणतो की तुम्ही म्हणाल तसं, अगदी सगळं काही विसरला पण भोळा स्वभाव आहे माझ्या नवऱ्याचा असं म्हणत अंजली विचार करू लागते की काही लोकांना माझ्या ह्या भोळ्या नवऱ्याचाच का राग येतो, त्याला का कोणी समजून घेत नाही, त्याच्याबद्दल काय एवढा तिरस्कार आहे घरातल्यांना, असं तिला वाटू लागलेलं असतं. इकडे मात्र आपली ईश्वरी खूप सुंदर तयारी करत असते नैवेद्यासाठी. नैवेद्याला लाडू बनवायची तिची तयारी चालू असताना तिथे आकाश येतो आणि वहिनीशी जरा मनातलं बोलावं म्हणून विचार करून तिच्याजवळ जाऊन उभा राहतो. तर तुम्हाला काय बोलायचं आहे का असं म्हणत ईश्वरी त्याला बोलायला भाग पाडते. तर तो त्याच्या मनातली गोष्ट सांगू लागतो की मला ना खूपच टेन्शन आलं आहे, ते म्हणजे नम्रता माझ्याशी कधी भांडत नाही पण ह्या वेळेला खूप भांडली आहे, तिच्या भांडण्याचं कारण पण मला समजतं, तर काय कारण आहे असं विचारल्यानंतर तो सांगतो की हल्ली मी तिच्याकडे लक्ष देत नाही, तर ह्या गोष्टीचा तिला जास्तच राग येतो आहे, आमचं खरं तर वेळेत लग्न व्हायला हवं, तुम्हाला काय वाटतं? तर इथे ह्या दोघांमधला जो काही संवाद आहे तो वल्लवी गुपचूप लपून ऐकत असते. लग्न म्हटल्या ती लगेच समोर येऊन उभी राहते आणि म्हणू लागते की कोणाचं, तुझं आणि कोणाशी, त्या मुलीशी. आपल्या घरात वातावरण काय आहे ते तरी तुला कळायला हवं आणि तुला लग्नाची कसली ती घाई झाली आहे, आत्ता तरी ह्या परिस्थितीत लग्न तुझं होणार नाही, त्यामुळे तू लग्नाचा विचार मनातून काढून टाक असं वल्लवीने ठणकावून स्वतःच्या मुलाला सांगितलेलं असतं. आणि ह्या गोष्टीमध्ये आता ईश्वरी पण एक शब्दही बोलत नाही, कारण मामी जे म्हणताय ते पण बरोबर आहे, घरात वातावरण किती विचित्र आहे, कोणाकोणाची काय काय परिस्थिती हे सगळं आपण पाहतच आहोत. तर आता ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये लग्न करणे योग्य नाही, त्यामुळे थोडा वेळ आपण सगळ्यांनी एकमेकांना द्यायला हवा. लग्नाचा हा जो विचार आहे ना भाऊजी, तुम्ही थोडा दिवस बाजूलाच ठेवा असं ईश्वरी त्याला सांगते आणि तो निमूटपणे ह्या सगळ्या गोष्टींना होकार देतो. जसं तुम्ही म्हणाल तसं, पण नम्रताची समजूत कशी काढावी हे मला समजत नाही म्हटल्यानंतर ती म्हणते की मी नम्रताईशी बोलते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं सांगत ईश्वरीने दोघांमध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न ते करणार. पुढे आपल्याला हे पाहायला मिळणार, अर्णवने आजींनी सांगितल्याप्रमाणे आश्रमात जाऊन मुलांना घेऊन येण्याची तयारी केलेली असते आणि आश्रमात गेल्यावर तिथले काका सांगत असतात की तुम्ही अर्णव दादासोबत गेल्यानंतर त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही, त्यांची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्रास झाला त्यांना तर तुमची काही खेर नाही असंही त्यांना रागवून सांगत असतात. अर्णव पण त्यांना सांगत असतो की अजिबात आरडाओरडा करायचं नाही, एकदम गपचूप बसायचं, कुठल्याही वस्तूला हातही गाडीत लावायचा नाही, एकदम शांत राहायचं असं धमकावून त्यांना गाडीत बसवतो. तर ते मुलंच आता ते कुठे एवढ्या मनावर घेणाऱ्यांच्या सगळ्या गोष्टी ते थट्टा मस्करी करू लागतात. अर्णवची गप्प बसायचं, एक शब्द बोलायचं नाही असं बोलत अर्णवला चिडवू लागतात. अर्णवचा संताप होतोच, त्याला लहान मुलं अजिबात आवडत नाही. इकडे आपण पाहूयात की आता पोलीस आलेले असतात राकेशचा मोबाईल घेऊन, की तुमच्या नवऱ्याचा मोबाईल जो ॲक्सिडेंटमध्ये हरवला होता तो सापडला आहे असं म्हणत इथे अंजलीच्या हातात तो मोबाईल पोलीस देतात आणि तिची सही घेऊन निघून जातात. आणि राकेशला ती सांगू लागते की बघा तुमचा मोबाईल सापडला, तर त्याला काही आठवत नाही, त्यामुळे तो म्हणतो हां आणि माझा मोबाईल वाटत नाही. तर आता तो स्विच ऑफ झालेला असतो. लगेचच अंजली त्याला छान प्रकारे चार्जिंगला लावू लागते. चार्जिंग झाला की तुमचा मोबाईल तुम्हाला लगेच मिळेल असं म्हणत ती चार्जिंगला फोन लावून बाहेर गेलेली असते. खरं तर राकेशला त्या फोनमध्ये एकदम महत्त्वाचं काम आहे, ते करायचं आहे, पण आता कोणी पाहण्याच्या आतच करावं लागेल असा विचार करून तो मोबाईलला पाहत असतो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ईश्वरी लाडू बनवण्यामध्ये मग्न असते आणि त्याच वेळेला तिला आईचा फोन येतो. आई विचारू लागते की काय करावं, काही सुचेना मला, नम्रता आणि आकाशमधली भांडणं हल्ली वाढतच चालली आहे. तर त्याच्यामध्ये ईश्वरी म्हणते की काहीतरी पर्याय काढावंच लागेल. तर इथे लग्नाविषयी बोलल्यानंतर ईश्वरी लगेच म्हणते की घरात असं वातावरण असताना लग्न करणं योग्य नाही आणि आपण त्यांना थोडासा वेळ देऊया. हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या आईला टेन्शन येतं. आधीच तिचं पहिलं लग्न मोडलं आहे, तर दुसरंही मोडलं तर काय इमेज राहील तिची, सगळे लोक काय म्हणतील,
या गोष्टीचं तिला टेन्शन आलेलं असतं. पण ईश्वरी तिला समजावून सांगते की आपण योग्य वेळ आली की तर त्या दोघांचं लवकरात लवकर लग्न लावून देऊ. आत्ता ती योग्य वेळ नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजून घे, आमच्या घरातलं वातावरण थोडं चांगलं होऊ दे, मग आपण या दोघांचं लग्न लावूया, असंही ईश्वरी तिच्या आईला समजावून सांगते आणि तिची आई तयार होते. आता आपल्याला हे पाहायला मिळेल की अर्णव त्या लहान लहान मुलांना घरी घेऊन आलेला असतो. घरी आल्यानंतर गाडीतनं उतरल्या मुलं इकडे तिकडे गुराढोरांसारखी पळू लागतात. त्यांना तो थांबवतो आणि त्यांना चांगलेच धमकवत तो म्हणू लागतो की सगळ्यांनी गुपचूप घरात जायचं, अजिबात गडबड गोंधळ घालायचा नाही, बडबड तर अजिबातच करायची नाही, हाताची घडी तोंडावर बोट असं सांगत त्यांना तो आत घेऊन जातो. आत जायचं आहे एवढे नियम ऐकल्यानंतर काही मुलं म्हणतात की हा काका जेलर होता की काय मागच्या जन्मी. तर तो म्हणतो की तुमच्यापेक्षाही डेंजर बडबड करणारी बाई आमच्या घरात आहे, त्यामुळे तुम्ही कमी बडबड करा. तरी ते घरात घुसल्या मुलं किचनमध्ये जातात, लाडू करत. ईश्वरी त्यांना सगळ्यांना थांबवते आणि हे नैवेद्याचे प्रसादाचे लाडू आहे, हे अगोदर देवांना दाखवले जातील, मग तुम्हाला देऊ, असं म्हणत इथे ईश्वरी त्या मुलांना शांत बसायला सांगते. तर आपल्याला अर्णव चिडचिड करताना दिसेल की ह्या मुलांचं तुझं जास्तच कौतुक करते, डोक्यावर बसतायत मुलं. पण ईश्वरी म्हणते की काही गोष्टी प्रेमाने करायच्या असतात, घाई गडबड करू नका, लहान मुलांवर रागवू नका, शांत राहा बरं, असं म्हणत त्याला ती शांत करते. इतकी चिमुकले मुलं काय काय प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांनी अर्णवचा संताप झालेला आपल्याला पाहायला मिळणार. पण पुढील भागात एक मोठी अशी गोष्ट घडणार, ती म्हणजे ईश्वरीने एक प्लॅन केला आहे की राकेशचा मोबाईल सापडला आहे, त्याची मोबाईलची रिंगटोन आपण जर योग्य वेळेत वाजवली तर तो नक्की वळवून पाहिल आणि आपल्याला लगेच कळेल की तो खरं बोलतो आहे की खोटं. आता ही मोबाईलची रिंगटोन जी आहे ती ह्या सगळ्या गोष्टींचा पडदाफाश करणार का राकेश नाटक करतो आहे. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतीलच. तोपर्यंत धन्यवाद.